इडली नाव ऐकताच आपल्या नजरेसमोर गरमागरम वाफळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र मऊ इडल्या उभ्या राहतात आणि त्याचसोबत झणझणीत घरगुती चव असलेलं सांबर. ही केवळ डिश नाही, ही एक आठवण आहे. सकाळी आईच्या हाताची गरम इडली किंवा पावसात गरम इडली सांबर खाणं, ही गोष्ट मनात घर करून बसते. नमस्कार, मी सुवर्णा आणि स्वागत आहे सुवर्ण रेसिपी या आपल्या खास चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत मऊसूत इडली आणि त्याचसोबत तोंडाला पाणी आणणारं झणझणीत सांबर. चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी इथे 3 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी उडीद डाळ घेत आहे. आपल्याला तांदूळ आणि डाळ वेगवेगळे 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते नंतर 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे. तांदूळ आणि डाळ ही आपली व्यवस्थित धुवून झालेली आहे. आता आपण त्यांना झाकून 4 ते 5 तासांसाठी भिजत ठेवणार आहोत. 4 ते 5 तास झालेले आहेत. आता आपण हे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना त्यात मी 1 चमचे मेथीदाणे 10 मिनटं आधी भिजत घातलेले आणि त्याचसोबत 1 वाटी पोहे मऊपणा वाढवण्यासाठी ते देखील मी 10 मिनटं भिजत घातले होते. आता आपण हे एकत्र करून व्यवस्थित वाटून घेणार आहोत. सर्व बॅटर व्यवस्थित वाटून घेतल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून आणि ते एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता हे बॅटर रात्रभर झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्यांचं फर्मेंटेशन होईल आणि इडल्या अगदी मऊसूद होतील. सकाळी तुम्ही बघू शकतात आपलं बॅटर हे खूप छान फुललेलं आहे. आता ते आपण व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडेसे गरम तेल टाकते. गरम तेलामुळे इडल्या अजून सॉफ्ट आणि मऊ होतात. गरम तेल टाकून झाल्यानंतर आपण ते त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता इडली पात्राला तेल लावून त्यात बॅटर टाका आणि इडल्या 10 ते 15 मिनिटासाठी वाफवून घ्या. मीडियम गॅसवर आपल्याला ह्या इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. दहा ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात आपल्या इडल्या तयार आहेत, मऊ, पांढऱ्या आणि अगदी हलक्या. आता आपण सांबर मसाला तयार करूयात. आता मी इकडे एका फ्राय पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर मी इकडे 1 लहान वाटी धने हे व्यवस्थित परतवून घेत आहेत. धने व्यवस्थित परतवून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता आपण त्याच तेलामध्ये 1 लहान वाटी तूर डाळ ती देखील परतवून घेणार आहोत. तूर डाळ हलकी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये चणा डाळ आणि उडीद डाळ आणि थोडेसे तांदूळ हे टाकून मी ते एकत्र परतवून घेत आहे. हे आपल्याला थोडंसं खरपूस असं परतवून घ्यायचं आहे. परतवून झाल्यानंतर ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण खडे मसाले परतवून घेऊयात. त्यात मी काळी मिरी, लवंग, दालचिनीचा तुकडा, मेथीदाणे हे एकत्र करून व्यवस्थित असं भाजून घेत आहेत, जेणेकरून आपल्या सांबरला एक चांगली चव येईल. खडे मसाले परतवून झाल्यानंतर शेवटी मी त्यामध्ये लाल सुकी मिरची आणि कढीपत्ता हे एकत्र करून परतवून घेत आहे. सर्व मसाले, खडे मसाले परतवून झाल्यानंतर ते थोडं थंड करून मिक्सरमध्ये वाटून घेत आहे. मिक्सरमध्ये वाटत असताना मी त्यामध्ये हळद आणि थोडंसं हिंग घालून एकसंध मसाला तयार करत आहे. तुम्ही बघू शकतात आपला सांबर मसाला हा तयार झालेला आहे. आता आपण सांबर बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इकडे एक मोठी कढई घेतली आहे. त्यात थोडे तेल टाकून तेल गरम करून घेत आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घेणार आहे.
कांदा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 टोमॅटो, भोपळा आणि शेवग्याची शेंग हे देखील व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे। तुम्ही बघू शकतात आपल्या सर्व भाज्यांना व्यवस्थित तेल सुटलेले आहे। आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून या सर्व भाज्या मी 10 मिनिटांसाठी उकळवून घेत आहे, जेणेकरून आपल्या भाज्या ह्या व्यवस्थित शिजतील। 10 मिनिटं झालेले आहेत। आपल्या भाज्या देखील व्यवस्थित शिजवून तयार झालेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये बारीक किसलेलं ओलं खोबरं आणि त्यामध्ये मिक्स केलेली कोथिंबीर हे एकत्र करून त्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहोत। खोबरं टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली ती चांगली घोटून त्यामध्ये टाकत आहे आणि आपण तयार केलेला सांबर मसाला हा मी 2 ते 3 चमचे टाकत आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्याचसोबत आता मी त्यामध्ये 1 लहान वाटी चिंचेचं पाणी, जे चिंच मी 10 मिनिटं आधी भिजत घातलेले होते त्याचं पाणी मी त्यामध्ये टाकणार आहे, जेणेकरून आपल्या सांबारला एक आंबट तिखट अशी चव येईल। आता आपण हे सांबार 10 मिनिटांसाठी उकळी येईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपलं सांबार 10 मिनिटांनंतर तयार झालेलं आहे। अगदी आंबट तिखट असं रेस्टॉरंट स्टाईल लागणारं हे सांबार तयार झालेलं आहे। आता तुम्ही हे आपण तयार केलेल्या इडलींसोबत हे सांबार खाऊ शकतात, त्यासोबत हिरवी चटणी देखील। गरम गरम इडली, चटपटीत असं सांबार आणि हिरवी चटणी आपली तयार आहे। हा बेत सहसा सकाळी असतो, पण हा जर सकाळी बनला तर आपल्याला दिवसभर इडलीच खावी लागते। तुम्ही एकदा ही रेसिपी जरूर ट्राय करा। पावसाच्या वातावरणात गरम गरम इडली आणि सांबार खायला खूप छान वाटते। तुम्ही देखील ही रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।